आज मी इथे तीळ कलाकंद बर्फी बनवलेली आहे, जी बर्फी तोंडात टाकता बरोबर विरघळते। स्पेशली ज्यांना दात नाही आहेत, अगदी छोटे मुलं आहेत, म्हातारे आहेत, त्यांच्या तोंडात टाकता बरोबर विरघळेल एवढी मऊ, अगदी चवीला जबरदस्त अशी। तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे मी गॅसवर कढई चढवून घेतली, त्यात एक बाउल मी तीळ घातलेले आहेत। त्याला छान मंद आचेवर भाजून घ्यायचे। मंद आचेवर यासाठी की तीळ ती आतपर्यंत छान भाजल्या गेली पाहिजे आणि करपायला नको म्हणून। तर सतत फिरवत राहायचं आणि जेव्हा तीळ तडतडायला लागली त्यावेळेस आपली गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आणि याला वेगळ्या भांड्यात काढून गार होऊ द्यायचं। तर मी बघा इथे वेगळ्या ताटलीत काढून ठेवलेली आहे आणि तीच कढई परत मी गॅसवर ठेवलेली आहे। ज्या वाटीनी मी तीळ घेतलेली ती त्याच वाटीनी मी 1.5 वाटी दूध घेतलेलं आहे। तर दूध पण मी या कढईत घालून घेते आहे। त्यानंतर तिळाच्या अर्धी आपल्याला साखर घ्यायची आहे। तर या मोठा बाउल आहे, त्या बाउलनी बाउल भरून मी तीळ घेतलेली होती, तर त्याच्या अर्धी साखर घेते आहे। म्हणजे छोट्या बाउलनी 1 बाउल मी साखर घेते आहे। ही साखर घालून घेते आणि दुधाला छान उकळी येऊ देते। तर याला घोटून घ्यायचं, उकळी येऊ द्यायची। त्यानंतर आपण समोरचे साहित्य घालूया। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर आय बटनला आणि एंड स्क्रीनला सुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहे। इन्स्टंट अशी तिळाची बर्फी कशी बनवायची ती सुद्धा दिलेली आहे। तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। आणि हो, आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। आता दूध उकळलेलं आहे, त्यात मी दूध पावडर घातलेलं आहे। तुम्ही तीळ जेवढी घेतली तेवढं दूध पावडर घातलं तरीही चालेल। मी जेवढी तीळ घेतली होती त्याच्या अर्ध दूध पावडर घातलेलं आहे। तर आता याला छान आटू द्यायचं, छान घट्ट येऊ द्यायचं। इकडे आपली तीळ बघा थंडगार झालेली आहे। आता याला मिक्सरच्या पॉटमध्ये मी बारीक करून घेते। चालू बंद असं करून आपल्याला वाटायचं आहे तीळ, नाहीतर त्याला तेल सुटतं। तिकडे बघा दूध पण छान मस्त घट्ट झालेलं आहे। आता जो तिळाचा कूट केलेला आहे आपण तो घालून घ्यायचा याच्यात। जाडसर करायचं नाही, बारीक करायचं आहे आणि हे सर्व पदार्थ आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। आता हे जे सारण म्हणा की जे बॅटर आहे ते जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत सतत आपल्याला मंद आचेवर याला परतत राहायचं आहे, नाहीतर खालती बुडाला लागेल आणि आपल्या जी वडी आहे, बर्फी आहे, त्याची चव ही कडू येणार। म्हणून सतत फिरवायचं। आता बघा सर्व सारण एकत्र यायला लागलेलं आहे हळूहळू। अजून 2 मिनटं परत मी फिरवून घेते, गॅसवर होऊ देते। मस्तपैकी असं सुगंध खूप छान सुटलेला आहे, मस्त असं लागते बर्फी, खूप भन्नाट आणि जबरदस्त अशी होते। आता बघा सर्व एकत्र यायला लागलेलं आहे। तर त्याचबरोबर मी एका ताटलीला तुम्हाला ज्यात याच्या वड्या करायच्या आहे किंवा लाडूसुद्धा वळू शकता, तर मी बर्फी बनवणार आहे। तर मी एका ताटलीला बघा इथे सगळ्यात पहिले सगळं एकत्र यायला लागलेलं आहे सारण छान मस्तपैकी। यात बघा मी तूप पण घातलेलं नाही, पण तिळाच्या तेलाने शाईन खूप छान आलेली आहे या सारणाला। तर आता इकडे एका ताटलीला मी तूप लावून घेतलेलं आहे, ग्रीस करून घेतलेलं आहे। हवं तर तुम्ही बटर पेपर टाकून सुद्धा तुम्ही करू शकता। आता हे सारण या ताटलीत काढून घेते आणि सारखं पसरवून घेते व्यवस्थित असं। तर बघा इथे मी काढून घेते पूर्ण व्यवस्थित मस्त असं आणि सारखं असं पसरवून घेते। तर सारखं पसरवून घेतलं, याला गार होऊ द्यायचं आणि गार झाल्यानंतर आपल्याला याच्या वड्या पाडायच्या आहे। तर गार जर 10 मिनटं गार झाल्यानंतर 10 मिनटं आपण याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे अगदी व्यवस्थित अशी सेट होते। तर आता याला मी काढलेलं आहे फ्रीजमधून 10 मिनटानंतर। आता चाकूच्या साह्याने व्यवस्थित अशा वड्या पाडून घेते। तुम्हाला ज्या आकाराच्या वड्या करायच्या असाल, लहान मोठ्या किंवा डायमंड शेप, त्या आकाराच्या तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता। तर मी चौकोन अशा स्क्वेअर अशा वड्या पाडून घेतलेल्या आहे। बघा मस्त अशा वड्या झालेल्या आहेत माझ्याकडे। तर यावेळेला ही छान वाटल्या वड्या मला करायला, तर मी हळदी कुंकाला याच वड्या दिलेल्या आहेत। तर बघा मस्त अशा वड्या झालेल्या आहे। आता एक काढून बघूया आपण व्यवस्थित असं निघते की नाही ते। पण आता बघा इथे चाकू रोवून बघितलं आहे, अगदी आरामात अशी वडी निघालेली आहे बरोबर। आता दुसरी पण मी एकदा परत काढून बघते। बघा हाताला तेल लागलं आहे, तिळाचं तेल खूप छान असं सुटतं। व्यवस्थित अशा बर्फी निघालेल्या आहेत, वड्या पण निघालेल्या आहेत। तर या वेळेला हळदी कुंकवाला नक्की ही रेसिपी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय।